झालेल्याच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या आहेत, अग्रलेख लिहिण्यात आलेले आहेत, त्या संदर्भातली प्रतिक्रिया काय? आम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते अजितदादा यांचा अस्थि कलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये अस्थि कलश जाईल. उद्या परवा 2 दिवस पक्षाचे मंत्री, पक्षाचे आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थि कलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि अस्थि कलशाचं पूजन झाल्याच्या नंतर त्याचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जन होत असतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल. आता आपण जे म्हणालात, प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण काल बहिणींनी उपमुख्यमंत्रीपदाची जी शपथ घेतली त्याच्याबद्दलची प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मतं मांडू शकतो, मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी अजितदादांचं जे स्वप्न महाराष्ट्र विकसित दृढ करण्यासाठी बहिणींनी काल त्या ठिकाणी शपथ घेतली. त्यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं काही कारण नाही असं मला स्वतःला वाटतं. सर, दादाचा दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र अमोल मिटकरी यांनी ट्विट करत काही शंका उपस्थित केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 जण हे जर प्लेनमध्ये होते तर मग 5 जणांचा मृत्यू झाला, असं का झालं? वारंवार पायलट का बदलले गेले? त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढे त्यांना आलेच पाहिजेत. ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात, म्हणजे नोंदी असतात, ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल. भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. नाही, असा काही निर्णय झालेला नाही. त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही. आमदार आग्रही आहेत की जे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं की सुमित्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे की मराठवाडा आघाडी पक्षाचा अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष हा मराठी असावा, पटेल नको म्हणून त्यांनी थेट भूमिका पाटील घेतली. असावा, पटेल नाही. राज ठाकरेंनी काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रितपणाने बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत, आमदारांच्या भावना आहेत, याच्याच पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी करू. आमदारांची अशी भावना आहे की सुमित्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असाव्या. त्यांनी असं कोणी सांगितलं आपल्याला? सूत्रांकडनं आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य केलंय आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना, पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेली नाही. उलट मित्र पक्षाला सौहार्दाने, सन्मानाने कसं वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवाला मिळतंय. त्याचा मी साक्षीदार आहे. युपी असताना सुद्धा मी होतो, त्यावेळेला काय परिस्थिती होती ती अनुभवलेली आहे. आता एनडीए असताना सुद्धा मी आहे, ते मी आता अनुभवतो आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची ती भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका आहे की सुमित्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं, त्यासाठी स्वाक्षरी घ्यायला सुरुवात झालेली आहे. भाजपच्या दावणीला पक्ष बांधला जाऊ नये अशी थेट भूमिका जी आहे आमदारांनी सुमित्रा पवार यांच्याकडे बोलून दाखवल्या. या तथ्य आहे. आता हे तुम्ही तुमच्या मनाला जे पाहिजे असेल ते तुम्ही बोलू शकता. मी मगाशी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार आहे. त्या परिवारातल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊनच आम्ही त्या ठिकाणी निर्णय करणार आहोत. हे मगाशी मी सांगितलं आपल्याला. त्याच्यामध्ये काही दुमत असं काही कारण नाही. विलिनीकरणाच्या संदर्भात अजित पवारांनी तुमच्याशी कोणताही संवाद साधला नव्हता, परंतु आता विलिनीकरणाची शक्यता आहे की नाही नंतरच्या काळात? एक भाग असा आहे की हे जे काय म्हटलं जातं हा भाग एक वेगळा आहे आणि खरं तर ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली
हा प्रश्न कोणी विचारू शकेल? मी का विचारत नाही? का लगेच सुरुवात झाली चर्चा? कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता. एक भाग झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमचा पक्ष आहे, दादाने उभा केलेला पक्ष आहे, कष्टाने उभा केलेला पक्ष आहे. त्यावेळेला सुद्धा आमची स्वच्छपणाची भूमिका होती. एक बघा गेल्या 6 महिन्यात किंवा गेल्या वर्षभर मी सातत्याने ज्या वेळेला विलिनीकरणाच्या वतीमध्ये मला विचारण्यात आलं त्याला मी सांगितलं आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली एक सामूहिक निर्णय एनडीएमध्ये जाण्याचा जो घेतला तो आमच्या मूळ सेक्युलर विचारधाऱ्याशी ठाम राहत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेशी ठाम राहत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. महाराष्ट्रातल्या जनतेने 12 कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे एनडीए सोबत राहण्याचा आमचा निर्णय कायम राहील. आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील. तो निर्णय त्यांनी करायचा आहे. मी तेच म्हटलं. मी आज नाही म्हणत. मी गेले 6 महिने ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या वतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं. आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, तो कायम असेल. त्या निर्णयाची सुसंगत त्यांची विचारसरणी. एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष नेतृत्व करते आज. एनडीए म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष. जसं युपीए म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष, तसं एनडीएमध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहे. आता नाही. ज्या वेळेला एनडीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं, ज्या वेळेला युपीए स्थापन झालं तेव्हाही तसंच होतं. त्याच्यामुळे आज आमच्या एनडीए सोबतचा असलेला जो निर्णय जो दादांनी विचारपूर्वक 2023 मध्ये घेतला होता त्या विचाराची सुसंगत असतील त्याच्याबद्दलचं योग्य भूमिका आहेच. मी वारंवार स्पष्ट केलं. त्याच्यामुळे मला माहित नाही मी कुठं म्हटलं काय. मी म्हटलं विलिनीकरणाबद्दल मी नाही म्हटलं. माझं एकही वाक्य नाही. उलट विलिनीकरणाला आमचा विरोध आहे असं सातत्याने पसरवत आमच्या वतीमध्ये वेगवेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मी गेले 30 वर्ष वाटचाल करतोय. एक असं आहे, मी 2014 मध्ये सुद्धा एकत्रित राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. पवार साहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष 4 वर्ष केला. मी दीर्घकाळ मंत्रिपदावरती राहिलो. पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने पार पाडली. दादांच्या समेत काम करत असताना त्यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांचा कार्यकर्ता सहकार्य म्हणून मी वारंवार घेतली. त्यावेळेला सुद्धा आमच्याबद्दलची तसेच प्रवाद केले गेले. पण तो निर्णय दादांचा सामूहिकरित्या होता. आता सुद्धा मी तेच आपल्याला सांगतोय की आमचा निर्णय एनडीए बरोबरचा ठाम आहे. आता विलिनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. ज्यांनी सुरू केली ज्यांना सुरू केली त्यांना आपण विचारा. ह्याच चर्चेच्या हिशोबातून तुम्हाला किंवा प्रफुल्लभाईंना कुठेतरी म्हणजे विलनच्या भूमिकेत किंवा विरोधकांच्या भूमिकेत ठेवत नाहीये. करू दे ना, कोणाला काय करसेल ते करू दे. आमची भूमिका स्वच्छ आहे. आम्ही दादांच्या परिवाराशी आणि दादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत पैसा निर्णय करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण निवडायचा तो राष्ट्रवादीचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. विलिनीकरणाच्या वतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलंय आणि ते सर्वांना ज्ञात आहे. आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. त्यामुळे एनडीए मधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता. ती सुद्धा आमची मूळ विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारधारा ती ठाम ठेवत आम्ही ते केलं. आणि भारतीय जनता पक्षाने त्या वतीमध्ये कधीच हरकती घेतलेल्या नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कोण काय ठरवतोय त्यापेक्षा पक्ष दादांनी दिलेला विचार, दादांनी घेतलेला निर्णय त्याच्या सोबत राहून पक्ष पुढे नेणं हा आमची भूमिका राहील. आणि या भूमिकेशी एनडीएच्या भूमिकेची जो सुसंगत असेल ते करतील. यापेक्षा मला आज या विषयावरती काय बोलायचं.